या क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारले आहे की जेव्हा हा एम मास स्मॉल एम मास आपण रिलीज करू तेव्हा तो ग्रॅव्हिटीच्या ॲक्शनमुळे जेव्हा खाली येईल बॉटम मोस्ट पॉईंटला, तेव्हा हे जे दोन मोठे वेज आहे कॅपिटल एम मासचे, त्यांचे व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन काय असेल. तर मग याला आपण सोडवू शकतो एनर्जी कन्झर्वेशननी आणि कन्स्टंट मोशनच्या इक्वेशननी. तर आपण आधी एनर्जी कन्झर्वेशनचं इक्वेशन पाहू. तर एनर्जी कन्झर्वेशन कसं होईल, जेव्हा हा मास एकदम बॉटम मोस्ट पॉईंटला रीच होईल तेव्हा त्याची पोटेन्शियल एनर्जी लूज होईल. ती पोटेन्शियल एनर्जी काय असेल, mgh, हाईटने खाली आला. मग ती एनर्जी डिस्ट्रीब्यूट होईल ॲज कायनेटिक एनर्जी. कशाला भेटेल ती, एक ह्या मासला भेटेल, एक ह्या मासला भेटेल आणि एक ह्या मासला भेटेल. ह्याला इकडच्या डायरेक्शनमध्ये, ह्याला इकडच्या डायरेक्शनमध्ये समजा v भेटली आणि हे दोन्ही सेम मास आहे, सेम अँगलवरती आहे, मग त्यांना सेम वेलोसिटी भेटेल v दोन डायरेक्शनमध्ये. तर मग आणि हा जो मास आहे स्मॉल एम, त्याला समजा ह्या डायरेक्शनमध्ये भेटली, याला आपण कन्सिडर करू v डॅश. तर मग एनर्जी पहिली सुरुवातीची एनर्जी गेली, नवीन एनर्जी जी असेल कायनेटिक एनर्जी ती आपण लिहू शकतो हाफ, पहिले वरचा जो ब्लॉक आहे त्याची लिहू हाफ एम व्ही डॅश स्क्वेअर प्लस हे दोन्हींची सेम आहे, मग आपण एकत्र लिहू 2 इंटू हाफ कॅपिटल एम व्ही स्क्वेअर. ही झालं आपलं एनर्जीचं इक्वेशन. पण आता हे एकच इक्वेशन आहे आणि व्हेरिएबल कोणते आहेत, एक व्ही व्हेरिएबल आहे, एक व्ही डॅश व्हेरिएबल आहे. मग एका इक्वेशननी तर दोन व्हेरिएबलची व्हॅल्यू नाही भेटणार आपल्याला. तर मग आपण काय करू, व्ही आणि व्ही डॅशमधलं आपण रिलेशन फाईंड करू. तर ते फाईंड करू शकतो आपण कन्स्टंट मोशननी. कन्स्टंट मोशन म्हणजे काय असतं, अशा कंडिशन्स असतात त्या प्रॉब्लेममध्ये की ज्या बॉडीज दिलेत त्या प्रॉब्लेममध्ये त्या एका स्पेसिफिक पाथच फॉलो करू शकतात. म्हणजे त्या कन्स्टंट, तो जो लिमिट आहे त्या लिमिटला तोडून ते बाहेर नाही जाऊ शकत. तर ह्या क्वेश्चनमध्ये काय कन्स्टंट आहे ते बघू आपण. प्रत्येक क्वेश्चनमध्ये वेगळा कन्स्टंट असतो. तर ह्या क्वेश्चनमध्ये काय कन्स्टंट आहे की हा जो मास आहे जेव्हा जसं जसं खाली येईल, तिचं पाथ असेल नाही का असा खाली यायचा, त्या पाथमध्ये प्रत्येक वेळेस प्रत्येक पॉईंटला त्याचा जो हा पॉईंट आहे तो ह्या वेजच्या या सरफेसला कुठं ना कुठं टच होत असणार आहे. तसंच ह्या साईडला जो पॉईंट आहे हा पण ह्या वेजच्या ह्या साईडला कुठं ना कुठं टच होत असणार. म्हणजे ह्या कायम असं टच होतील आणि कायम हे सेपरेट होत जातील. तर मग ते कसं सॅटिस्फाय होईल, ते कन्स्टंट सॅटिस्फाय होण्यासाठी काहीतरी कंडिशन आहे. ती कंडिशन काय ती आता आपण बघू. ती कंडिशन अशी की समजा ह्याची व्हेलोसिटी इकडे व्ही डायरेक्शनमध्ये या वेजची, तर मग ह्या वेजची व्हेलोसिटी ह्या डायरेक्शनमध्ये म्हणजे याचा कंपोनंट येईल एक, आणि ह्या मासचा कंपोनंट येईल या डायरेक्शनमध्ये. म्हणजे ह्या व्हेलोसिटीचा कंपोनंट येईल इकडे, तोच उचलून आपण इकडे दाखवलं आहे. मग ते दोन इक्वल असले पाहिजे तरच ते कॉन्टॅक्टमध्ये राहील ना. म्हणजे ह्या डायरेक्शनमध्ये जेवढा हा मास जाईल तेवढा ह्याच वेलोसिटीने जर दुसरा मास गेला तरच ते टचमध्ये राहतील. समजा ह्याच्या कंपोनंट ह्या डायरेक्शनमध्ये मोठा असेल मॅग्निट्यूडनी ॲज कम्पेअर टू ह्याचं कंपोनंट ह्या डायरेक्शनमध्ये, तर काय होईल, त्या दोघांचं कॉन्टॅक्ट तुटून जाईल. हा पुढं निघून जाईल, हा मागंच राहील. मग त्याच्याने आपलं कन्स्टंट मीट नाही होणार. म्हणून आपलं कन्स्टंट काय आहे की या दोघांची ह्या स्पेसिफिक डायरेक्शनमध्ये व्हेलोसिटी सेम असली पाहिजे. तर मग आपण ते कन्स्टंटचं इक्वेशन लिहू. आता हे कंपोनंट फाईंड करण्यासाठी काय करायला लागेल, तर इक्वेशनमध्ये हे कंपोनंट असतील हे दोन्ही, तर मग ते कंपोनंट फाईंड करू आपण. तर त्याच्यासाठी आपल्याला आता हा कंपोनंट फाईंड करायचा, तर हा अँगल माहीत पाहिजे. तर अँगल कसा काढू शकतो, आता हा दिलेला आहे 37 डिग्री, मग हा अँगल पण झाला 37 डिग्री. हा 37, हा अँगल 90 डिग्री आहे, हा 90, हा 37, हा झाला 53 डिग्री. हा 53 म्हणजे हा व्हर्टिकली अपोजिट अँगल 53 डिग्री. 53. मग ह्याचा कंपोनंट इकडे असेल व्ही कॉस 53. मग आपण इक्वेशन लिहू शकतो व्ही कॉस 53 डिग्री इज इक्वल टू काय, ह्या एकाचा कंपोनंट झाला, तर ह्याचा कंपोनंट ह्या डायरेक्शनमध्ये काय येईल व्ही डॅश. आता हा अँगल फाईंड करायला लागेल आपल्याला. मग हा अँगल कसा, हे 90 डिग्री झालं,
हा 37 आहे, मग हा काय झाला 90 - 37, हा अँगल झाला 53 डिग्री, हा 53, हा 90, म्हणजे हा किती झाला 37. मग व्ही डॅशचा कंपोनंट 37 डिग्री म्हणजे व्ही डॅश कॉस 37 डिग्री येईल, व्ही डॅश कॉस 37 डिग्री. मग आता आपण याला लिहू व्ही कॉस 53 3/5 इज इक्वल टू व्ही डॅश कॉस 37 4/5, 5 कॅन्सल. आपल्याला इथून भेटेल व्ही डॅश इज इक्वल्स टू 3/4 व्ही. आता ही जी व्हॅल्यू आहे ही आपण कशात पुट करू शकतो, एनर्जी कन्झर्वेशनच्या इक्वेशनमध्ये हे रिलेशन आपण वापरू शकतो. मग या इक्वेशनमध्ये आपण ती व्हॅल्यू टाकून बघू. मग आपण लिहू mgh इज इक्वल्स टू हाफ m, व्ही डॅशच्या जागी 3/4 व्ही चा स्क्वेअर प्लस हा 2 आणि हा 2 कॅन्सल झाला, mv² उजवला, कॅपिटल M v². मग आपण v² कॉमन घेऊ, हे स्क्वेअरचं सगळं सोडू, mgh डिवायडेड बाय v² कॉमन काढला आपण, बाकी सगळं इकडं डिनॉमिनेटरमध्ये, 9चा स्क्वेअर 3चा स्क्वेअर 9 आणि खाली 4चा स्क्वेअर 16, 16 × 2 32, 9/32 m प्लस कॅपिटल M इज इक्वल टू v². मग आपला v काय आला mgh डिवायडेड बाय 9/32 m प्लस कॅपिटल M √. तर मग आपले क्वेश्चनमध्ये जे ऑप्शन्स दिले आहेत वरती फोटोमध्ये, त्याला मॅच करण्यासाठी आपण काय लिहू शकतो, 32ला वरती न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करून घेऊ. मग त्याला आपण लिहू शकतो √32 mgh डिवायडेड बाय 9, याला खाली पण 32ने मल्टिप्लाय केलं, 32 कॅन्सल, खाली उरलं 9m प्लस 32m. ही आली आपली व्हेलॉसिटी. तर पण क्वेश्चनमध्ये आपल्याला काय विचारलं आहे, व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन, हे जे दोन मासे हे एकमेकापासून कितीने लांब जात आहे. तर हा इकडे जातो आहे व्हीनी आणि हा इकडे जातो आहे व्हीनी. मग तर ते दोघांचं डिस्टन्स व्हीनी नाही वाढणार, तर ते 2v वाढणार. तर मग आपला ॲन्सर आहे ॲक्च्युली 2v. तर मग आपल्याला हे v माहिती आहे, तर vला जर आपण 2v केलं तर मग इकडे काय होणार, इकडे समजा आपण 2 केलं तर आतमध्ये गेल्यावर ते 4ने मल्टिप्लाय होऊन जाईल, जसं आपल्याला ऑप्शनमध्ये दाखवलं आहे तसं.